नमस्कार. आज आपण ना कुळथाच्या मोडाचा सांबारा बनवूया. कोळीत भिजत टाकलेले परवा दिवशी आणि काल ते फडक्याच्या एक स्वच्छ फडक्यामध्ये बांधले आणि त्याला असे सुईसारखे मोड आले आहेत, तर त्याचं सांबारा बनवूया हां. आणि त्याच्यासाठी खोबरं भाजून घेतलं आहे. एक कांदा आणि 1 वाटी खोबरं आणि 2 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा धणे आणि 2-4 मिरी असं घालून खोबरं भाजून घेतलं आहे. त्याचं वाटप बनवायचं आहे आणि हे कुळीत मोडाला टाकलेले परवा दिवशी. बाहेर पाऊस पण छान लागतो आहे. बरेच दिवस केलं नव्हतं कारण गरमी खूप होती ना इकडे. मे महिना पूर्ण गरमीचे दिवस होते, तर केलं नव्हतं. तर परवा दिवशी भिजत टाकले आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतं कुळथाच्या मोडाचा सांबार. तर आज आपण बनवूया मालवणी पद्धतीत. चला. तर आता कुळीत उकडून घेतले आहेत. हे बघा कोळीत उकडून घेतलेत असे. त्याच्यातले थोडेसे वाटून पण घेतले आहेत. थोडे वाटून पण घेतले आहेत आणि उकडून घेऊन ते फोडणीला देते. आणि फोडणीसाठी अर्धा कांदा घेतला आहे. तेल टाकते हां. तूप गरम झालं. अर्धा कांदा घेतला आहे आणि 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्या चेचून घेतल्या आहेत. म्हणजे लसूण थोडीशी वापरायची आपण, जास्त पण नाही हां. तिखट डाळीला कशी लसूण गरजेचीच असते. ते काय थोडंसं आपल्या ज्यांना चव माहिती आहे ते घालतात. तसं 2च पाकळ्या घेतल्या आहेत. कांदा घेतला आणि 2 कोकमं घेतली आहेत. वाटप बिटप घालून चांगलं कढलं सांबार की मग त्याच्यात 2 कोकमं टाकायची. तर आपण आता फोडणीला देऊया. कुळीथ ना खूप पौष्टिक असतात. सगळ्यांनाच कुळथाचा सांबार आवडत नाही, पण कुळीथ खूप पौष्टिक असतात. त्याच्या कुळथामुळे काय गॅस होत नाही किंवा काय नाही की नाही पचलं नाही असं काय वाटत नाही. आपण कसं पांढरे वाटाणे किंवा हिरवे वाटाणे खाल्ले, भाजी उसळ खाल्ली की आपल्याला कसं पोट गच्च गच्च होतं, तसं कुळथाने होत नाही. कुळथाने चांगलं पौष्टिक असतात, पचतात ते. आणि चवीला जरी अशी जराशी कमी ह्याची असली ना तरी छान असते. डायबिटीस लोकांना तर खूपच चांगली असते. कुळीथ वगैरे उकडून खावेत असं वाचलं आहे बरेच वेळा. आणि दुसरं म्हणजे आमच्या गावी लहान कुळथाचं पाऊस लागला ना की आमटी हेच असायची. म्हणजे सांबार, कुळथाचं सांबार, वालीच्या गराचं मोडाचं सांबार असं. किंवा हे असायचे ना, पावटे असायचे आमच्याकडे. पावटे आता त्याला वाल म्हणतात. छोटे असतात, पहिले खूप मोठे असायचे. त्याच्या पण मोडाचं असं कडाण करायची ते सांबार पाऊस लागला की. तर आम्हाला ते माहिती आहे, असं आवडतं खायला वगैरे भातावर. मसाला टाकते हां. 2 चमचे टाकते. थोडंसं मोठं पातेलं घेतलं. अशा प्रकारे ते उकडून घेतलेले कुळीथ होते ना, ते फोडणीला दिले थोडे आणि थोडे लावून घेतले आहेत. म्हणजे मिक्सरला लावले आहेत. ते थोड्या वेळाने टाकते. तर आता छान आमटीला कड आला आहे मस्तपैकी. आता आपण खोबरं घालूया. ते वाटप बनवून घेतलं आहे ना, ते 2 चमचे काढून घेतलं आहे, तर ते आता घालूया. खूप पण जाड असं घट्ट नाही झालं पाहिजे सांबार. असं एकदम थोडंसं असं पातळ, थोडंसं घट्ट असं झालं पाहिजे सैलसर.
अशा प्रकारे छान असं उडदाच्या मोडाचा सांबार, वास पण छान येतं. म्हणजे ज्यांना माहिती आहे ना त्या ह्याच्याबद्दल उडदाच्या मोडाच्या सांबाराबद्दल, त्यांना तो वास पण आवडतो. तर त्याचं छान झालं आहे. आता चवी पुरतं कुळीत उकडताना मीठ घातलेलं होतं, आता जरासं मीठ टाकते. आणि कड पण आलाय छान ना, असं छान झालंय. आता त्याच्यात 2 कोकमं टाकते, मग झालं तयार सांबार उडदाचं. 2 कोकमं होती ना, त्याचे 4 भाग केले आहेत, ते टाकते. अशा प्रकारे छान उडदाचं सांबार पावसात तर खूप छान लागतं. तेव्हा तुम्ही मोडाला टाका, एक दिवस बांधून ठेवा चांगल्याशा स्वच्छ रुमालामध्ये, जुन्या किंवा फडक्यामध्ये पातळ, आणि मग हे सांबार करा, छान लागतं. एकदा तरी करून बघा. आणि बरीच लोकांकडे करतच असतील उडदाची पिठी उडदाचं सांबार करतच असतील. तर इकडे हे सातारा कोल्हापूर त्या ठिकाणी उडदाचं सांबार म्हणजे कुळीत खात नाही. ते कुळीत वगैरे असं म्हटलं ना, काय आहे उडदाची आमटी म्हटलं तर ते म्हणतात आमच्याकडे कुळीत ह्यांना घालतात, बैलांना घालतात असं म्हणतात. पण आमच्याकडे घालतात बैलांना नाही असं नाही, जे गाडी ओढतात ते बैल वगैरे त्यांना घालत असतील. पण आमच्याकडे खूप असा वापर आमटीसाठी पिठीसाठी असाच होतो. तर अशा प्रकारे तुम्ही पण उडदाचं पावसात आता छान असतं उडदाचं सांबार, जरा घशाला बिशाला पण चांगला, सर्दी वगैरे झाली तर करा. तर मग माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्याच्यासाठी थँक्स. आणि लाईक करा, शेअर करा. बाय.